एक पेशंट जास्त क्रिटिकल होता। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरमध्ये ज्ञानेश्वर वाकडे नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली। या प्रकरणी वाकडे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी सकाळी 8 वाजल्यापासून अंबाजोगाई पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता। काल रात्री दुचाकीवरून जात असताना ज्ञानेश्वर आणि त्याच्या मित्रावर अज्ञात हल्लेखोरांनी शस्त्र आणि दगडांनी हल्ला केला। या मारहाणीत ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी आरोपींना आश्रय देणाऱ्या व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी ज्ञानेश्वरच्या कुटुंबियांनी केली। तब्बल 12 तासानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। 7 आरोपींवर गुन्हे दाखल झाल्यानंतर वाकडे कुटुंबियांनी ठिय्या आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं। पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतलं तर अन्य आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। जे घटना घडली ते अत्यंत दुर्दैव आहे। त्याबद्दल आम्ही पण सिरियस घेतलेला आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्यांच्या जास्त निष्पन्न करून गुन्हेगारांना त्यांच्यावर कडक कलम लावून इमिडिएटली चार्जशीट करून आणि कोर्टाला विनंती करून लवकरात त्यांची शिक्षा देण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेक।